एक सर्वसाधारण आता मला लायनर लावायचंय, परत मी उठते. हॅलो, हाय एव्हरीवन. नवीन फेस फॉर यू गाईज. सो हा माझा फर्स्ट यूट्यूब व्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये मी गेट रेडी विथ अ मिडल क्लास गर्ल और मे बी एनी रँडम मिडल क्लास गर्ल जिचं ड्रीम आहे की आपण रेडी होताना एक व्हिडिओ काढावा, असं काहीतरी आहे. आणि व्हिडिओचे स्टार्ट करते गणपती बाप्पा मोरया असं म्हणत. चला लेट्स गेट स्टार्टेड. आणि बिफोर गेटिंग रेडी मला केस विंचरायचे, बट अगेन एक सर्वसाधारण मुलगी असल्यामुळे मला एक सवय आहे की कधीच रूम मध्ये वगैरे केस नाही विंचरायचे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तर मी गॅलरीमध्ये जाऊन केस विंचरून येते. सो एक जिस्ट देते मी की माझ्या ऑफिसचं आज दिवाळी पार्टी आहे आणि मी त्याच्यासाठीच एक रेडी व्हायचा एक ब्लॉग म्हटलं काढावा. माझ्याकडे हे असं सगळं बिखरलेलं सामान आहे, त्याच्यातलं मी सगळं काही यूज नाही करणार आहे, थोडं थोडं यूज करूया. केस वरती मानले तर असं पुरं ठीक आहे, म्हणजे पहिलाच एवढं काही जाऊ दे, खूप नको लावायला. बट आता मी लावले, आता काय लावले तर राहू दे. आता टोनर नंतर सनस्क्रीन, डॉक्टर शेथची सनस्क्रीन, कारण ती सेलमध्ये बाय वन गेट वन मिळते. आणि अगेन मी आपली कृती सनॉनचा कुठला तो ब्रँड हायफेन, सो ती पण वापरते. ती पण सेलमध्ये मिळते, बट नॉट जस्ट दॅट की सेलमध्ये मिळते, बट चांगली मिळते. म्हणजे ती उलट मॉइश्चरायझर सोबत असते, ती संपली सो मी ही लावते. आता या सनस्क्रीनची पण एक गोष्ट आहे, मी काहीच वापरत नव्हती लाईफमध्ये. म्हणजे लायनर आणि लिपस्टिक सोडलं तर काहीच मेकअप नव्हता माझ्या आयुष्यात. मग माझ्यात एक माझ्या आयुष्यात एक आली मैत्रीण, जिनी मला सनस्क्रीन नावाचा काही प्रकार असतो इंट्रोड्यूस करून दिलं. मानसी, थँक्स फॉर दॅट. आता कसं दिवाळी पार्टी आहे ना, म्हणून मग मी हे मेकअपचं काहीतरी घेतलं होतं लास्ट टाइम. लॅक्मेचं फाउंडेशन. सॉरी, मी असं का बिहेव करते की मला काहीच माहित नाही, मेकअपचं बेसिक माहिती आहे. सो फाउंडेशन हे आहे. आणि ऑनेस्टली याचं ना असं काहीतरी विचित्र हे हलतंय, ते नाही वाटत आहे मला बरोबर. बट ठीक आहे, मी फर्स्ट टाइम यूज करते तर मला माहितीच नाही कसं यूज करते. मी उठली आहे हा आरसा घ्यायला, कारण हा फोनचा आरसा काही सफिशियंट नाही वाटत मला. ठीक आहे, जवळ येणं. ओके, आता हे थोडंसं आपल्याला लावायचंय. डोळ्याच्या खाली जे काही सर्कल्स आले जास्त नको आहे, कारण खूपच हे पांढरं पांढरं होतं, जे मला नको आहे. ठीक आहे, हे झालं माझं लावून. आता मी हे ब्लेंड करते. त्याचा एक वेगळाच अरोमा येतो. बट मी जेवढे रील्स बघितलेत किंवा जेवढं लोकांकडनं ऐकलंय, तेवढं असं आहे की जास्त ज्याचा प्रोडक्टचा वास येतो ना चांगला, ते नाही यूज करायचं. म्हणजे असं नाही की चांगला वास नाही आला पाहिजे, खराब वास आला पाहिजे, बट द थिंग इज की वासच नाही आला पाहिजे प्रोडक्टचा जास्त, ते प्रोडक्ट चांगले. याच्यामध्ये कसं असं काहीतरी टाकलेलं असतं वास यायला, विच इज नॉट गुड. बट आता मला घेतलं मी, आता काय हे चांगलं मस्तपैकी असं स्किन मध्ये मस्त गेलंय. आणि माझ्या स्किनवर एक काळा टिक्का, म्हणून हा पिंपल आला आहे. हे ठीक आहे, नॉर्मल. हा पिंपल टिकलीच्या ऐवजी मध्ये झालाय, जो दिवाळी आहे आता तरी जाईल असं मला वाटत नाही. त्याच्यानंतर मी ही मार्सची हे लावते, काय आपली पावडर. आता आपली नॉर्मल पावडर लावायची तर ही वाली पावडर लावते. काही फरक आहे, चांगलं आहे, म्हणजे असं काही नाही, फरक नाही असं काही नाही, चांगली पावडर आहे. छान सेट ह्याच्यावर. युजली माझ्याकडे प्रायमर वगैरे पण म्हणजे मी घेऊन ठेवलं होतं माझ्या बहिणीच्या लग्नात, बट मी आता ते काही वापरत वगैरे नाही जास्त. आता लायनर काय लावू? हा ठीक आहे, आता मी हे गालाला लावते आहे आपलं ब्लश. ठीक आहे, हे पण खूप छान एकदम असं. थांबा मी लावते. मे बी हे कॅमेरामध्ये कसं दिसते माहित नाही, बट इन रिअल छान दिसतंय. हे इनसाइडचं आहे, जे खूप स्वस्त आणि मस्त मिळतं. फर्स्ट टाइम मी यूज करत होती, म्हणून मी जरा म्हटलं स्वस्त घ्यावं, उगाचची इन्व्हेस्टमेंट कशाला. असे फ्लफी गाल दिसतात जे ऑलरेडी आहेत माझे, बट तिथे असं एक दिसतं रेड, छान वाटतं ते. तर मी आरशात इथे बघते, कारण फोनच्या स्क्रीनमध्ये अगेन वेगळं विचित्र मी अशी चकणी दिसते असं वाटतंय मला, कारण मी दुसरीकडेच कुठेतरी बघते. फर्स्ट व्लॉग आहे तर काय समजत नाहीये मला.
आता मला लायनर लावायचंय, परत मी उठते लायनर घ्यायला. अरे लायनर तर इथेच भेटलं, बगल में छोरा गाव में ढिंडोरा. ओके, आता मी हे लायनर लावते. लॅक्मेचं लायनर आहे बाय द वे, एक तारीफ जी मी ही एकच गोष्ट होती, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की मेकअप म्हणजे लायनर आणि लिपस्टिकच होती. सो ही एकच अशी गोष्ट आहे जी कॉन्स्टंट आहे माझ्या लाईफमध्ये खूप वर्षापासून. बट हा ब्रँड खूप सुंदर आहे, खूप मस्त मॅट फिनिश देतो. आता मला काही रेकॉर्ड करताना हे नाही करता येते, 2 मिनिटात आली करूयातच रेकॉर्ड, फर्स्ट ब्लॉग आहे तर. यार मला असं वाटतं थोडंसं जाड लागलंय, बट ते व्हिडिओच्या नादात धुवून गेला, आता काहीच नाही करू शकत. याला पण लावते, सेम लागेल की नाही माहित नाही, परत सेम जाड लावायला लागते. थोडस हे जाड अजून करायला पाहिजे, कारण हे जाड आहे म्हणून. आपली वरती पण लागले, ठीक आहे 2 मिनिट होऊन जाईल, त्याच्यात केवढं फिक्स होऊन जातं. लाईफ मध्ये घाबरायचं नाहीये आपल्याला, सगळ्या गोष्टी फिक्स होतात. हे मला सगळे लोक रिमाइंड करून देतात, माझे क्लोज वन्स. हे फक्त मी व्हिडिओ मध्ये बोलतीये. आणि अशा प्रकारे माझ्या माईकची चार्जिंग इथेच संपली, जी मला लेट रिअलाइज झाली. बट मी हा व्हिडिओ वाया नाही जाऊन देणार आहे, डोंट वरी. हे मी स्वतःला म्हणते, डोंट वरी. सो मी याला देते व्हॉइस ओव्हर, ऐका. पण लायनर लावल्यानंतर मी चक्क आय शॅडो लावायला विसरले, जे की लायनरच्या आधी लावायला हवं होतं. पण ठीक आहे, मला खाज आहे, मी तर लावणार. आणि हे इथे उगाच जाळे करताना मी माझं लायनर वर लागलं. बट अगेन काहीतरी एकदम इन्स्टंट सोल्युशन काढावंच लागेल, कारण मी तर पूर्ण असे मेकअपची लेअर नाही पुसू शकत, जे मी काढले सोल्युशन. म्हणून रसिक हो, आपण एक गोष्ट सोडली तर त्यावर पुन्हा नाही जायचंय, समजतंय का? कारण वी कॅन एंड अप रुइनिंग आवर प्रेझेंट. हे आयलायनर बद्दल नव्हतं, ठीक आहे. सो मेकअप तर झालाय. आता मी माझा कालचा घेतलेला फ्रेश अमेरिकन डायमंड नेकलेस घेतलाय, जो मी घालणार आहे. हा 500चा होता, जो मी 500चा होता, जो मी 400ला बार्गेन करून घेतलाय. अँड आय एम प्राऊड ऑफ दॅट. आता जे मी ज्वेलरी बद्दल प्रेम डेव्हलप केलंय ना विथ टाइम, ते बघून मला हिमावरी असल्याचा फील येतोय, कारण येतोय. शेवटी मी मस्त जगात लाखो लिपस्टिकचे शेड्स अवेलेबल असूनही माझी शेड बनवून अप्लाय केली. यू नो हाऊ इट गोज, राईट? बट दॅट्स वॉट गर्ल्स डू, राईट? सो ते मी केलं. अँड दिस इज द मुवमेंट. माझ्या बटाट्यासारख्या फेसला सुंदर बनवायचं काम माझे केस करतात, जे मी आता सोडतीये. इथे माझ्या केसांची तारीफ करते मी, सो थू. नंतर मी बोले चुडिया बोले कंगना घातल्या, टिकली लावली आणि टडा. सो इन दी एंड, थँक्स फॉर बिअरिंग मी अँड वॉचिंग माय फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. आणि मी पुन्हा गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थांचं नाव घेऊन हा व्हिडिओ एंड करते. वेट, बट माझा पूर्ण लुक बघून जा. आणि बाय द वे, सबस्क्राईब करा. होपफुली असं होऊ शकतं की मी नवीन व्हिडिओज आणेन. सो इच्छा असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.